नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना अन्य ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू असून त्या त्वरित थांबवाव्यात. तसेच येथील शेतकऱ्यांसाठी शाप ठरलेल्या बल्लारी नाल्याची सफाई करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच याबाबत निर्णय न घेतल्यास जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शहराच्या विविध भागात तिरंगा ध्वज आणि विविध रंगाच्या रांगोळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. लहान झेंड्यापासून मोठे झेंडे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान हर घर तिरंगा अभियानांतर्गत घरोघरी तिरंगा लावला जात आहे. त्यामुळे तिरंग्यांची मागणी वाढली होती. त्याचबरोबर लहान झेंड्यांची देखील विक्री झाली. कडोली येथील शेतजमीन वारसा करण्यात गैरकारभार झाल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तहसीलदारांना नोटीस बजावून अहवाल मागितल्याने गाव पातळीवरील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसीवरून तहसीलदार कोणती कारवाई करणार याकडे कडोली ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. रुक्मिणीनगर येथील झोपडपट्टी भागात पायाभूत सुविधा पुरवण्याची मागणी स्थानिकांनी केली असून आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. या भागात पथदीप लावण्यात आलेले नाहीत. त्यात पक्का रस्ता नाही. त्यामुळे रात्री ये-जा करणे कठीण झाले आहे. शुद्ध पेयजलाचा पुरवठा आणि ड्रेनेज सुविधा नसल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शेती आणि ती कसणाऱ्या शेतकऱ्यांचा जगाला विसर पडत चाललाय. त्यातच हल्ली शेतीविषयी नकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे सहसा कोणी शेतीबाबत विचारही करत नाही. शहरातील मुलांचा आणि शेतीचा तर लांबपर्यंत संबंध नसतो. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांना या शेतीविषयी आणि बळीराजाविषयी माहिती व्हावी यासाठी जायंट्स ग्रुपच्या वतीने शहापूर येथील न्यू गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थिनींसाठी शहरानजीक भात रोप लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला. मल्लिकार्जुन नगर आणि समर्थनगर येथील विविध महिला मंडळांनी एकत्रित येत आमदार राजू सेठ यांचा सत्कार केला. आमदार राजू सेठ हे गेल्या 2 महिन्यांपासून विकास कामे करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री रेणुका देवी महिला मंडळ, श्री महालक्ष्मी महिला मंडळ, श्री साई महिला मंडळ, श्री दुर्गा दुर्गेश्वर महिला मंडळ व श्री सामर्थ्य महिला मंडळ, श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संजीवनी फाउंडेशन आणि अलायन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन RM चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात बिम्स रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर RG पाटील, मदन बामणे, डॉक्टर नवीना शेट्टीगार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थापिका सविता देगिनाळ, सल्लागार सदस्या डॉक्टर सुरेखा पोटे, संचालिका रेखा बामणे, ज्योती अनगोळकर, प्रीती चौगुले उपस्थित होत्या. नागरगाळे वनक्षेत्रातील श्रीकृष्णनगर गवळीवाडा येथे सागवान लाकडाचा साठा व शिजवलेले मांस जप्त करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा वनसंरक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णनगर गवळीवाडा येथे काही घरांवर छापा टाकण्यात आला. यात गंगाराम दत्तू बोडके यांच्या घरात सुमारे 3000 घनफूट सागवान लाकूड आणि भिजवलेले मांस आढळून आले. तसेच ज्ञानेश्वर बाबू वारका यांच्या घरीही सागवान आढळले आहे. त्यांच्यावर वनसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरगाळी वनसंरक्षण अधिकारी पुढील तपास करीत आहेत. पावसाने ओढ दिल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाल्याने शेतवडीत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कडोली ग्रामपंचायत नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी लिफ्ट इरिगेशनद्वारे मार्कंडेय नदीचे पाणी देवगिरी येथील भरम तलावात सोडण्याचा शुभारंभ केल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
यंदा पावसाने अजूनही समाधानकारक हजेरी लावलेली नाही. अशातच गेल्या 15 दिवसात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने ऊस वाळत आहे. परिणामी ऊस उत्पादकातून चिंता व्यक्त होत असून वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी ऊस तोडून जनावरांना वैरण घातली आहे, तर अनेक शेतकरी ऊस जगवण्यासाठी धडपडत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची आस लागली आहे. राज्यात सिद्धरामय्या यांचे सरकार सत्तेवर येऊन 2च महिने पूर्ण झाले आहेत. इतक्यात शेतकऱ्यांच्या विरोधात वेगवेगळे निर्णय घेऊन भाजप सरकारने राबवलेल्या शेतकरी हिताच्या 18 योजना रद्द केल्या आहेत. हे निषेधार्ह आहे. या योजना पुन्हा लागू न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश नेरली यांनी दिला आहे. सोमवारी कागवाड येथील तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढून तहसीलदार राजेश बुर्ली यांना निवेदन सादर केले. निप्पाणी शहरातील जुना पीबी रोड LED दिव्यांनी रविवारी लख्ख प्रकाशमय झाला. नव्या पथदीपांचे उद्घाटन आमदार शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर वेस ते ईदगाह माळपर्यंत सर्व दिवे एकाच वेळी उजळल्याने हा रस्ता आता प्रकाशमान झाला. यावेळी हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी उपनगराध्यक्ष नीता बागडे, माजी सभापती राजू गुंदेशा यांच्यासह नगरसेवक, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. तरुण भारत परिवारातर्फे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.